नमस्कार मित्रांनो, गोशाळेत तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत का ज्यांनी त्याच्या आयुष्यातले 40 वर्ष प्लस 40 वर्ष प्लस या खात्यासाठी काम केलेले आहे किंवा पशुपालनामध्ये जे गोष्टी येतात, आजार, रोगनिदान सगळ्या गोष्टी त्यामध्ये काम केलेले आहे. तर आपण आज भेटणार आहोत डॉक्टर संजय कुंकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा अहिल्यानगर यांना. तर सर, आता रिटायरमेंट लाईफ नंतर स्वतःची सरांची एक लॅब आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळी जे रोगनिदान आपण प्रयोगशाळा म्हणतो, तर तशी एक प्रयोगशाळा आहे नारायणगाव येथे. सर अतिशय चांगलं काम करत आहेत. तर आज त्यांच्याकडनं आपण नवीन माहिती घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात नमस्कार सर. नमस्कार. ह्या विषयाच्या अनुषंगाने की जनावरांमध्ये पावसाळ्यात होणारे रोग याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने गाई म्हशींमध्ये मास्टायटिस हे मोठ्या प्रमाणात होतो. दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डास, कीटक, चावणाऱ्या माश्या याची उत्पत्ती होत असल्यामुळे त्यांच्या चाव्यापासून जे प्रसार होणारे रोग आहेत हे मोठ्या प्रमाणात होतात. तिसरी गोष्ट, शेळ्या मेंढ्यांमध्ये आणि गाई म्हशींमध्ये सुद्धा अति पावसामुळे, थंडीमुळे, दमट वातावरणामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता खूप वाढते. आणि चौथी गोष्ट, जो नवीन आलेला कोवळा चारा आहे यामुळे पचनाचे जे रोग आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आता हे सर्वसाधारणपणे हे 4 प्रकारचे आजार हे जनावरांमध्ये पावसाळ्यामध्ये आढळून येतात. तर सर, माझा प्रश्न असा आहे, आता तुम्ही 4-5 आजार आपल्याला सांगितले त्याचे प्रामुख्याने पावसाळ्यात सापडतात. तर आता तुमची स्वतःची लॅब आहे सर, तर लॅबमध्ये आता सध्या सक्रिय कोणता आजार आहे का ज्याचे तुम्हाला म्हणजे जे रिपोर्ट येत आहेत का ते रिपोर्ट त्या आजाराची पॉझिटिव्ह जास्त सापडत आहेत असे? नाही, प्रयोगशाळेमध्ये जे शेतकरी तक्रारी घेऊन येतात किंवा सॅम्पल्स घेऊन येतात किंवा सध्याची जी आजाराची परिस्थिती आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मास्टायटिसच्या सॅम्पल्स आहेत. मास्टायटिस हा आपल्याला माहिती आहे की रोगजंतूंमुळे होतो. मॅक्झिमम मास्टायटिस होण्याची जी रोगजंतू आहेत ते आहेत विषाणू आहेत, जीवाणू आहेत. विषाणू म्हणजे व्हायरस, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, तिसरी गोष्ट फंगस म्हणजे बुरशी, आणि इतर म्हणजे शरीरातील चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे होणारा मास्टायटिस. आता याच्यामध्ये 90% मास्टायटिस हा बॅक्टेरियामुळे होतो. नंतर 1 ते 2% हे व्हायरस आणि फंगसमुळे होतात. आणि 8% मास्टायटिसचं जे प्रमाण असतं ते शरीरातील चयापचय क्रिया बिघडल्यामुळे, म्हणजे थोडक्यात रक्ताची आम्लता वाढली किंवा दुधामध्ये आम्लता वाढली, ॲसिडोसिस झाला, तर त्यामुळे होणारा मास्टायटिस ह्या टाईपचे असतात. आता पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला सगळी गोठ्यामध्ये ओल असते, वातावरण दूषित असतं, त्यावेळेला सूर्यप्रकाश नसतो. मुख्य म्हणजे हे जे हवेमधले जे बॅक्टेरिया, व्हायरस हे किल होतात सूर्यप्रकाशामुळे. आपल्याकडे पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे हे जंतूंची वाढ मोठ्या प्रमाणात हवेत होते, गोठ्यात होते, सगळीकडे होते आणि त्यामुळे हे मास्टायटिसचं प्रमाण वाढतं. आता मास्टायटिस होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, तर आपला गोठा स्वच्छ असावा, कोरडा असावा, हवा खेळत राहावा, जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व्हावा, ही गोष्ट पहिली महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, मास्टायटिस होऊ नये म्हणून, आता आपण होऊ नये म्हणून हे करतो, ट्रीटमेंट हा भाग वेगळा आहे. होऊ नये म्हणून काही आपल्याला खाद्यातून सप्लिमेंट देता येतात. म्हणजे जसं की व्हिटॅमिन ई आहे, सेलेनियम आहे. यामुळं काय होतं की जे रक्तातल्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढतं, इम्युनिटी वाढते आणि मास्टायटिस होणार नाही म्हणून त्याची जी इम्युनिटी आहे ती वाढते. दुसरी गोष्ट, झिंक, कॉपर हे जर तुम्ही खुराकातून दिलं
तर त्यामुळं ते जे आतला जो केरॅटिन लेयर असतो, जे सड असतं, सडातल्या आतला जो केरॅटिन लेयर आहे, याचा कठीणपणा वाढतो आणि तो कठीणपणा वाढल्यामुळं रोगजंतूंचा प्रवेश सहसासहशी त्या सडामध्ये होत नाही. त्यामुळे ह्या जर काही गोष्टी पाळल्या तरी पण मास्टायटिससाठी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती त्या गायीमध्ये, म्हशीमध्ये डेव्हलप होते आणि आजाराचं प्रमाण कमी होतं. तर हे झालं मास्टायटिस. झाल्यानंतर मग काय आपली प्रयोगशाळा आहे, तपासण्या आहेत, उपचार आहेत, 100 प्रकारचे जंतू आहेत, 100 प्रकारचे अँटिबायोटिक्स आहेत. हे तर आहेच. पण मास्टायटिस झाल्यानंतर अंदाजे ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्रयोगशाळेमध्ये दूध तपासून त्याला कुठल्या प्रकारचे जंतू आहेत आणि कुठलं अँटिबायोटिक हे त्याला लागू पडेल हे तपासण्याची आपल्याकडे सोय आहे. त्याला अँटिबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणतात. ही जर टेस्ट केली तर या गायीला कुठल्या प्रकारच्या जंतूंमुळे मास्टायटिस झालाय आणि त्याला कुठलं अँटिबायोटिक दिलं पाहिजे हे लगेच लक्षात येतं आणि लवकर रिझल्ट मिळतो. प्रॉपर ट्रीटमेंट होती उगाच बरं करायचं हां, नाही. कारण आता मास्टायटिसचे उपचार हे खूप खर्चिक आहेत, महागाचे आहेत. त्यामुळं वेळेत अ, ह्या टेस्ट करून घेणं फार गरजेचे आहे. म्हणजे फालतू जो खर्च होणार होता आपला तो वाचेल. तो वाचतो. प्रॉपर ट्रीटमेंट होईल. हो, निश्चित. हां, आणि निश्चित वाचतो. मला एक प्रश्न होता सर, का मास्टायटिसच्या गाईचं आपण हाताने दूध काढलं, तर हात स्वच्छ न करता तेच दुसऱ्या गाईला जर आपण त्या त्या माणसाने जर दूध काढलं, तर मास्टायटिस ट्रान्सफर होते ना? प्रसार होण्याची फार मोठ्या प्रमाणात शक्यता असते. त्याचं कारण असं आहे, काही प्रकारचे जे मास्टायटिसचे बॅक्टेरिया आहेत, उदाहरणार्थ स्टॅफिलोकोकस. हे स्टॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस हे जे आहे, हे संसर्गामुळे पसरतात ते. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या गाईचं दूध काढलं आणि तिला जर मास्टायटिस असेल आणि तुम्ही नंतर जाऊन ते दुसऱ्या गाईचं काढलं, तर ह्या जंतूंचा प्रसार हाताबरोबर नक्की होतो. इव्हन तुमचे जे मिल्किंग मशीनचे कप आहेत, याच्यातून सुद्धा प्रसार होतो. त्यामुळे दूध काढून झाल्यानंतर मिल्किंग मशीनचे कप सुद्धा निर्जंतुक औषधाने स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक मिल्किंग नंतर ह्याची दक्षता घ्यायला पाहिजे. आता दूध काढण्याच्या पद्धतीमध्ये काही शेतकरी, पशुपालक हे हाताने दूध काढतात, काही पशुपालक हे मशीनने दूध काढतात. आता जे हाताने दूध काढतात त्यांनी दक्षता ही घ्यायची आहे की दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ साबणाने स्वच्छ करणं गरजेचं आहे, की जेणेकरून ते जंतू त्या कासेपर्यंत जाणार नाही, सडांपर्यंत. कास स्वच्छ धुवून घ्यायची आहे. शक्यतो पोटॅशियम परमॅंगनेट 1% त्या पाण्याने धुवून घ्यायची आहे. जे लोक मशीनने दूध काढतात त्यांनी कासेची स्वच्छता केल्यानंतर मशीनचं जे हवेचा दाब आहे, प्रेशर आहे, हा जो त्या मशीनला रेकमेंड केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नये. दुसरी गोष्ट, दूध काढून झाल्यानंतर ओव्हर मिल्किंग ज्याला म्हणतो, की दूध जास्त वेळ मशीन चालू ठेवायची नाही. कारण त्यामुळं काय होतं, आतले जे सडाचं जे आतलं लायनिंग असतं ते डॅमेज होतं आणि मग तिथे मास्टायटिस होण्याची शक्यता वाढते. या 2 गोष्टी ह्या पाळायच्या आहेत आणि दोन्ही पद्धतीने दूध काढणाऱ्या शेतकऱ्यांनी दूध काढून झाल्यानंतर एका कपामध्ये पोव्हिडॉन जे मेडिकलमध्ये मिळतं त्याच्यामध्ये सड बुडवून घ्यायची आहे. ही दक्षता घ्यायची आहे आणि त्यानंतर दूध काढून झाल्यानंतर आपली गाय सर्वसाधारणपणे 30 मिनिटं, अर्धा तास गोठ्यामध्ये बसणार नाही याची दक्षता घ्यायची. आता त्यासाठी सोपी युक्ती आहे. त्याआधी तुम्ही बराच वेळ खायला घालू नका, जेवढं शक्य असेल तेवढं गाईला, आणि दूध काढून झाल्यानंतर खायला घाला, म्हणजे ती बसणार नाही. म्हणजे अशी साधी जरी युक्ती केली की 30 मिनिटं साधारणतः ते सडाचे जे होल असतात ते बंद व्हायला वेळ लागतो आणि त्यामुळं मग जर त्या पिरियडमध्ये जर गाय खाली बसली तर त्यातून जंतूंचा प्रवेश होऊन मास्टायटिस होण्याची शक्यता वाढते. सर माझा हा पुढचा प्रश्न असा आहे, का पावसाळ्यात माशांचा पण प्रादुर्भाव जरा वाढतो. गोचीड वाढतात, ओलावा असतो त्यामुळं. तर त्याच्यामुळे कोणते आजार होतात आणि ते आजार होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आपल्या गोठ्यावर? तर ती थोडं सांगा माहिती सर. पावसाळ्यामध्ये माशांचं, डासांचं, चावणाऱ्या माशांचं, गोचिडाचं प्रमाण हे वाढतं. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. याच्यामुळे जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसार होतो. आता ज्या चावणाऱ्या माश्या आहेत, याच्यापासून मुख्यत्वे करून
जे गाई, म्हशी, घोडे, नंतर शेळ्या मेंढ्या याच्यामध्ये ट्रिपॅन्सोमा नावाचा जो रोग आहे तो, पुन्हा लंपी स्किन डिसीज हा पण मोठ्या प्रमाणामध्ये या चावणाऱ्या माशांमुळे याचा प्रसार होत असतो. दुसरी गोष्ट डास, क्युलिकायडस नावाचे जे डास आहेत असे पटकन चावून जाणारे, ह्या डासांमुळं आपल्या गाई, म्हशी, बैलांमध्ये 3 डेज फीवर ज्याला आपण तिवा म्हणतो, इफिमेरल फीवर याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतो. शेळ्या मेंढ्यांमध्ये ब्लू टंग नीलजिवा रोग याचा प्रसार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर याची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट गोचिड. गोचिडांमुळं जे प्रोटोझोअल डिसीजेस आहेत, म्हणजे ॲनाप्लाझ्मा आहे, थायलेरिया आहे, नंतर रिकेट्शिया आहे, ह्या रोगांचा, बबेशिया आहे, या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. हे जे धोकादायक आहेत हे पॅरासायटिक डिसीजेस प्रोटोझोअल, कारण हे जे जंतू आहेत हे जनावरांच्या लाल पेशींमध्ये राहतात आणि मग तिथे ते हिमोग्लोबिन लाल पेशी रप्चर करून जनावराचं हिमोग्लोबिन झपाट्याने कमी होतं, मोठ्या प्रमाणात ताप येतो आणि मग जनावर मृत्युमुखी पडण्याची शक्यता या रोगांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याच्यासाठी काळजी काय घ्यायची? पहिली गोष्ट, पुन्हा गोठा स्वच्छता, गोठा कोरडा राहिला पाहिजे. गोठ्याच्या आसपास कुठेही डबकी होऊ देऊ नका, पाणी साचू देऊ नका. कारण हे डबकी, पाणी याच्यामध्येच डासांचा, माशांचा मोठ्या प्रमाणामध्ये पुनरुत्पादन होत असतं. दुसरी गोष्ट, तुम्ही धुरी करा. रोज संध्याकाळी सीताफळ, कडुलिंब ह्या पाल्यांची जर धुरी केली तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये आणि डासांचं प्रमाण कमी होतं. नंतर आपल्याकडे ग्रामपंचायतीमध्ये फॉगिंग मशीन असतात. तुम्ही दर आठवड्याला जर फॉगिंग मशीन आणून शक्य झालं तर जर फॉगिंग केलं तुमच्या वस्तीवर तरी ह्याचं प्रमाण खूप कमी येईल आणि जनावरे आपली चांगली निरोगी राहतील. हे जे कीटक आहेत हे स्वच्छता असणं त्यांच्यासाठी पण गरजेचं आहे आणि मानवाला सुद्धा बरेच रोग याच्यापासून होतात. आपल्याला तर माहिती आहे, डेंग्यू, चिकनगुनिया वगैरे. तर जनावर काय, माणूस काय, हे चावणारे कीटक जे आहेत, चावणाऱ्या माश्या आहेत, डास आहेत, याची तिथं उत्पादन होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेणं फार गरजेचं आहे. ओव्हरऑल बघितलं तर गोठा स्वच्छ ठेवणं, वेळोवेळी निर्जंतुक करणं, त्याच्यानंतर ह्या दिवसात जे सूर्यप्रकाश कमी असतो त्याच्यासाठी जे बंदिस्त गोठे असतील तर त्याच्यात जनावर जास्त बांधू नये, थोडंसं हवेशीर हवेशीर पाहिजे. काही ठिकाणी गोठे आहेत पूर्णपणे बंदिस्त आहेत, हो तर थोडंसं त्याला हवेशीर किंवा थोडा सूर्यप्रकाश भेटेल अशा ठिकाणी हो बांधायला हो पाहिजे. हो. हवेशीर गोठा म्हणजे आपल्या तिसरा जो आपण आजाराचा आपण पाहिलं, न्यूमोनिया. हा न्यूमोनिया जो होतो गाई म्हशीमध्ये आणि शेळ्यांमध्ये जास्त प्रमाणात, शेळ्यांमध्ये मरतूक पण खूप होते. जे मोठे मोठे शेळ्यांचे गोठे केले होते, 50 शेळ्या, 100 शेळ्या, हे जर बंदिस्त गोठे फेल जाण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे न्यूमोनिया. कारण काय होतं की जर तुमचं व्हेंटिलेशन किंवा हवा जर खेळती राहिली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे जनावराचं मलमूत्र असतं याच्यामधून अमोनियाचं प्रमाण वाढत जातं, मिथेनचं प्रमाण वाढत जातं आणि हे वाढत गेलेल्या प्रमाणामुळं जे फुफ्फुसाच्या ज्या पेशी असतात त्याच्यावर इजा निर्माण होते आणि मग ती फुफ्फुसं कुठल्याही इन्फेक्शनला लगेच ससेप्टेबल होतात आणि आपण तर सूर्यप्रकाश नसल्यामुळं हवेमध्ये मोठ्या प्रमाणात जंतूंची वाढ होते आणि मग अशा प्रकारे ते पटकन त्याची न्यूमोनियाची लागण होते आणि मग जनावर आजारी पडतं किंवा शेळ्या मेंढ्यांमध्ये मरतुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. तर त्यासाठी हवा खेळती राहणे, गोठ्यामध्ये गोठा कोरडा राहणे हे फार महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे सर. कारण की आजकालचे जे शेतकरी बरेच म्हणतात की बा आपला गायधंदा परवडत नाही किंवा गोठा हे परवडत नाही, तर सगळ्यात जास्त खर्च होत असेल तर तो आजार, ट्रीटमेंट आणि या बाकीच्या गोष्टींवर. आणि जनावर जर निरोगी राहिलं तर नक्कीच प्रत्येक गोठा फायदेशीर राहील. आणि ते निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी ज्या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. वेळोवेळी जे प्रथमोपचार आहेत, समजा डिवर्मिंग म्हणा, गोचऱ्याचं इंजेक्शन म्हणा, ज्या काही प्राथमिक गोष्टी त्या वेळोवेळी केल्या तर आजारांना जनावर बळी पडणार नाही. बरोबर आहे.
गोठा स्वच्छ ठेवणे, दर 3 महिन्यांनी जनावरांना जंतनाशक औषध देणे, दरवर्षी सर्व जनावरांना रोगप्रतिकारक लसी टोचून घेणे, क्लीन हायजेनिक मिल्क प्रोडक्शन किंवा सर्व स्वच्छता, निर्जंतुकीकरण, गोठासुद्धा व्यवस्थित ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आदर्श गोठा हा नाही की ज्या गोठ्यावर रोज डॉक्टर येतात. आदर्श गोठा तो आहे की ज्या गोठ्यावर फक्त गाय लावण्यासाठी डॉक्टर जातात. आजारासाठी जर डॉक्टर रोज तुमच्या गोठ्यावर येत असेल, तर तुमच्या गोठ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे नक्की लक्षात घ्या आणि जर जिथं रेग्युलर डॉक्टर नेहमी येतात, तो शेतकरी कधीच प्रॉफिटमध्ये जाऊ शकत नाही. आणि वेळोवेळी सर आपलं शासनाचे सुद्धा व्हॅक्सिन वगैरे अवेलेबल असतात. डॉक्टर जाऊन टोचतात. तर बऱ्याच ठिकाणी असं पण लक्षात आलं का शेतकरी टोचून घेण्यासाठी तयार होत नाही. बाबा ही व्हॅक्सिन द्यायचंय, नको मला हे. तर ते तसं न करता त्यांनी जे गव्हर्नमेंट व्हॅक्सिन पुरवतोय ते वेळोवेळी टोचून घेणं तेवढंच गरजेचं आहे का? हे शेतकऱ्यांचं थोडंसं अज्ञान आहे का शेतकऱ्यांना काय वाटतं लसीकरण केल्यानंतर बुवा त्याला माझ्या जनावराच्या खांद्याला गाठ येते, मानेला गाठ येते. नंतर कुठलीही लस टोचल्यानंतर लसीचं काम काय आहे, की व तो ज्या रोगावरची लस आहे, त्या रोगाचे मेलेले जंतू आपण त्या जनावराच्या शरीरामध्ये सोडतो आणि मग ती सौम्य प्रमाणामध्ये ते लक्षणं तयार करतात ते रोगाची आणि त्यामुळं काय होतं, की त्या जनावरांच्या शरीरामध्ये त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. आणि मग ही जी प्रक्रिया आहे अँटीबॉडीज तयार होण्याची, ही साधारणतः 24 ते 48 तास चालते आणि ह्या प्रक्रियेमध्ये जनावराला थोडासा ताप येतो. आता ताप आल्यामुळं काय होतं, थोडं जनावर खायला कमी पडतं. एक 2-3 दिवस दूध कमी होतं किंवा अगदीच 100 मधली एखादी केस अशी असते, समजा ते जनावर अशक्त असेल, बाकी काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यामध्ये गाभण जनावरांमध्ये गर्भपात सुद्धा होऊ शकतो. हे नैसर्गिक क्रिया आहे, त्याच्यामध्ये काही इंटेन्शनल काही नाही. पण हे जर तुम्ही केलं नाही आणि जर उद्या आजार झाले, तर मग मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं दगावतात, औषधोपचारावर खर्च होतो आणि मग आपलं जो प्रॉफिट आहे, तो प्रॉफिटच राहत नाही. उलट लसीकरण केल्यानंतर जे अँटीबॉडीज वाढल्या जातात, त्यामुळं मग बाकीचे रोगांविषयी सुद्धा प्रतिकारशक्ती ऑटोमॅटिकली वाढते.